नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आता आपला पुढचा पेपर आहे हिंदीचा आणि हिंदीच्या पेपरमध्ये आपण 70+ टार्गेट ठेवलं आहे. इंग्लिशला आणि मराठीला 70+ तर घेऊन गेलो, हिंदीलासुद्धा नक्की 70+ घेऊन जाऊया. आता हिंदीमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की आपने विचार हा जो काही प्रश्न येतो हा कसा लिहिला जातो ते सांगता का. चलो आज त्यावरच व्हिडिओ बघूया. व्यवस्थित आपने विचार कसं लिहिलं जातं ते समजून घेऊया, कारण हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा राहील. रिझन असं आहे की 8 गुणांना आपल्याला आपने विचार हे पडणार आहे. आता कुठं कुठं पडतं ते पहिलं बघा. पहिला विभाग गद्य विभाग, ज्या ठिकाणी तुम्हाला 2 उतारे असणार आहेत पुस्तकातले. त्या दोनही उतारांमध्ये प्रत्येकी एक आपल्याला आपने विचार लिहायचं आहे, म्हणजे एकूण 4 गुण झाले. त्यानंतर पुढं येतं पूरक पठण 8 गुणांसाठी. त्याही ठिकाणी आपल्याकडं 2 गद्यांश असणार आहेत आणि त्या 2 गद्यांशांमध्ये सुद्धा आपने विचार हा प्रश्न येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 आणि वरच्या ठिकाणी 4, टोटल किती मार्क झाले तर झाले 8. म्हणजे 8 मार्कांना आपल्याला आपने विचार हा टॉपिक लिहायचा आहे. मग लिहिताना ते उत्तर एकदम व्यवस्थित आलं पाहिजे, तरच ते आउट ऑफ मार्क मिळून जातील. मग लिहिताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची पहिलं ते समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आहे तो जो प्रश्न दिलेला आहे त्याला नीट समजून घ्या. टॉपिक जर क्लिअर झाला तर उत्तर लिहिणं एकदम सिंपल आहे. नंतर 2-3 मुद्दे ठरवा की बाबा हे मुद्दे मी लिहिणार आहे. मग ते जे मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांसाठी 2 ओळी तयार ठेवा. म्हणजे एक मुद्दा 2 ओळी, असे जर तुम्ही 3 मुद्दे जरी ठरवले आणि प्रत्येक मुद्दा 2 ओळींचा जरी लिहिला तरी आराम के साथ 5 ते 6 कधी तर 7 ओळींमध्ये तुमचं उत्तर होऊन जाईल. नंतर जर एखादा प्रश्न असा असेल ज्या ठिकाणी तुम्ही उदाहरण देऊ शकता तर नक्की आणि अवश्य द्या, कारण उदाहरणामुळं काय होतं, तुम्हाला तो प्रश्न समजला आहे हे पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनला लगेच क्लिक होतं. नंतर आपण जे 2-3 मुद्दे ठरवणार आहोत त्यांचा पहिलं तर सिक्वेन्स ठरवा. जो सिक्वेन्स आहे तो मेंटेन झाला पाहिजे. म्हणजे पहिला मी हा मुद्दा लिहील, त्यानंतर हा आणि हे 3ही मुद्दे एकमेकांना इंटरलेटेड असतील आणि त्यांचा सिक्वेन्स पेपर चेकिंग करताना नीट समजून आला पाहिजे. समजलं? नक्की. मेन गोष्ट तर क्लिअर झाली. आता आपण 4-5 उदाहरणं बघूया, म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा प्रश्न काय दिला होता, सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति के बारे में 25 या 30 शब्दों में अपने विचार लिखिए. मग आता ह्यांनी किती दिलं आहे, 25-30 दिलं आहे. मग तेवढे शब्द मोजत बसायचे का, तर नाही. सिम्पल 5 ते 6 ओळी, मॅक्सिमम 7 ओळींमध्ये लिहायचा प्रयत्न करा. आता मी इथं बरेच पॉईंट घेतलेत. हे पॉईंट तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हीसुद्धा आराम के साथ लिहू शकता. आता नीट बघा कसं लिहिलं आहे. सार्वजनिक रुग्णालय किसी देश की उन्नति और समृद्धि को आंकने वाले महत्त्वपूर्ण बिंदुओं में से एक है. म्हणजे सार्वजनिक रुग्णालय नक्की काय आहे ते मेन्शन झालं. त्यानंतर पुढे बघा, आज भारत दुनिया की फार्मेसी बन गया है, लेकिन आम जनता अभी भी उचित उपचार के लिए तड़प रही है. म्हणजे आपण आपल्या देशाची आत्ताची जी कंडिशन आहे ती एका लाईनमध्ये सांगितली. मग त्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते पुढे मेन्शन केले. निजी अस्पतालों में उपचार आम जनता के पहुंच से बाहर है, जबकि सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति इतनी खराब है कि उस पर विस्तृत लेख लिखा जा सकता है. म्हणजे आत्ता आपल्या देशामध्ये जी कंडिशन आहे तो एक पॉईंट आपण काय केला, मेन्शन केला. मग कसा खराब आहे तो देखील मेंशन करूया. देश के सबसे चर्चित MS अस्पतालों में भी जहाँ सुविधा है वह अवस्था इतनी सीमित है कि मरीजों को सड़क पर झुग्गियों में रहकर अपना इलाज करवाना पड़ता है. म्हणजे जी खराब कंडिशन होती ती पुढच्या स्टेटमेंटमध्ये आली. म्हणजे आता समजतं आहे बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण तो टॉपिक काय असतो ते मेन्शन केलं. त्यानंतर आपल्या देशामध्ये काय कंडिशन होती ते आपण या ठिकाणी मेन्शन केलं. मग त्या कंडिशनमध्ये काय होतं आहे ते एका पॉईंटमध्ये सांगितलं. मग ती अवस्था कशामुळं झाली आणि त्या अवस्थेमुळे काय घडलं ते एका लाईनमध्ये मेन्शन केलं. तुम्ही एवढं उत्तर लिहिलं तरी पण चालेल, पण पुढचे पॉईंट नीट समजून घ्या. पुढं काय दिलेलं आहे तर बघा, जब सर्वोच्च संस्था की ऐसी स्थिति है तो जिला स्तरीय सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति कितनी शोचनीय होगी इसका अंदाजा लगाया जा सकता है. म्हणजे जर मेन हॉस्पिटल म्हणजे जे मेन इस्पितल आहे त्याची अवस्था एवढी खराब आहे तर खालच्या स्तरावरचे जे अस्पताल असतील त्यांची कंडिशन किती वाईट होईल. पुढं बघा, जिनके पास पैसा है वे निजी रुग्णालयों में सुविधाओं के साथ उपचार करवा सकते हैं, लेकिन जिनके पास पैसे नहीं है वे सार्वजनिक रुग्णालयों में किसी तरह इलाज करवाने पर मजबूर है. म्हणजे सार्वजनिक रुग्णालयामध्ये कोण येतं ते पण या ठिकाणी मेन्शन केलं. बघा प्रत्येक लाईन
एक एक पॉईंट इंडिकेट करते. असंच आपल्याला एक्झाममध्ये लिहायचं आहे. उत्तर समजलं. अजून एक बघूया, म्हणजे अजून कन्फर्म होईल. बघा, अपने द्वारा किए हुए पर्यटन का अनुभव 25 से 30 शब्दों में लिखिए. एक ट्रिपला गेलो आहे आणि तो अनुभव लिहायचा आहे. मग बघा, मैंने अपने जीवन में कई पर्यटन किए हैं, लेकिन मेरा सबसे यादगार अनुभव कोकण पर्यटन का रहा. मैंने वहाँ पर कुछ दिन बिताए. इस दौरान मैंने वहाँ के खूबसूरत समुद्री तटों पर बहुत मौज मस्ती की. वहाँ मुझे स्कूबा डाइविंग करके बहुत आनंद आया. वहाँ मैंने समुद्री जीवन को बहुत नज़दीक से देखा. मैंने जंगल सफारी और समुद्र जहाज़ की यात्रा का भी मज़ा लिया. मैंने वहाँ के सांस्कृतिक और धार्मिक, इथं और पाहिजे होता, चुकून व झालं आहे, ह्या ठिकाणी पाहिजे और धार्मिक स्थलों को भी देखा और स्थानिक लोगों से उनके महत्व के बारे में जानकारी प्राप्त की. यह पर्यटन अनुभव मेरे लिए बहुत ही रोमांचक और परत तेच झाला. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ती नीट समजून घेताल. ज्ञानवर्धक था. झालं. किती सिंपल होतं. हां, आता जसं माझ्याकडनं झालं आहे तसं तुमच्याकडनं होऊन नका देऊ. टॉपिक क्लिअर झाला. बघा, ज्या वेळेला पर्यटन सांगायचं होतं व्यवस्थित पॉईंट घेतले, कुठं पर्यटनला गेलो ते सांगितलं, त्या ठिकाणी काय काय केलं ते मेन्शन केलं. ह्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग नाही आहे, आपला पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, त्यामुळे आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो. पण वरती कसं होतं, एक सार्वजनिक मुद्दा होता, मग तो मुद्देसूरच मांडला पाहिजे. कळलं नक्की. आता नेक्स्ट अजून एक बघूया. शारीरिक श्रम का महत्व. इस पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. कसं लिहिलं बघा, शारीरिक श्रम का हर व्यक्ति के जीवन में बहुत ही महत्व है. बिना शारीरिक श्रम के कुछ भी संभव नहीं हो सकता है. हर कार्य में प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से थोड़ा या फिर ज़्यादा शारीरिक श्रम की आवश्यकता होती है. शारीरिक श्रम करने से व्यक्ति स्वस्थ रहता है. बीमारियां शारीरिक श्रम करने वालों से बहुत दूर रहती है. त्याचं महत्त्व सांगतोय आपण. इसके अलावा स्वास्थ्य शरीर में स्वस्थ मन का भी निवास होता है. म्हणजे जर शरीर चांगलं असेल तर मन पण चांगलंच असेल. एक महत्त्वाचा मुद्दा आला. नंतर स्वस्थ तन और, परत इथं मिस्टेक झाली, हे चुकून झालं टायपिंग करताना, और मन की सहायता से जीवन के किसी भी क्षेत्र में सफलता प्राप्त की जा सकती है. म्हणजे बघा, शरीरश्रम प्रत्येकासाठी महत्त्व आहे. मग शरीरश्रमने काय होतं ते सांगितलं. शरीरश्रम प्रत्येक ठिकाणी लागू होतं, थोड्या कमी प्रमाणामध्ये तर वापरतोच. त्यानंतर शरीरश्रममुळं काय होतं, व्यक्ती स्वस्थ राहतो. त्यानंतर बिमारी दूर राहते. शरीर स्वस्थमुळं मन पण स्वस्थ होणार. त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी शरीरश्रम करणं हे महत्त्वाचं आहे. हे मुद्दे आपण पटवून दिले. टॉपिक क्लिअर. चलो, आता अजून एक बघा कसं लिहिलं आहे. करोगे दान पाओगे समाधान. आता हा तर इन जनरल मुद्दा आहे, त्यालासुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने काय केलं, मांडलं. आता मांडताना कसं मांडलं आहे बघा. भारतीय संस्कृति में दान का विशेष महत्व बताया गया है. हम भारतीय धन का संचय भी दान के लिए करते हैं. ज़रूरतमंद लोगों को दान करना बहुत पुण्य का कार्य माना जाता है. हमारे देश के धनी लोग द्वारा भी समय समय पर दान दिया जाता है. इसका सीधा लाभ गरीब जनता को मिलता है, जिससे उन्हें शिक्षा, नंतर उपचार, भोजन, निवास आदि की सुविधा प्राप्त होती है. दान करने से दूसरों को लाभ तो मिलता ही, मन को संतोष भी प्राप्त होता है. म्हणजे दुसऱ्याला तर लाभ होतो आहे, पण आपल्या मनाला शांती मिळते. नंतर दानी व्यक्ति को ज़रूरतमंदों की दुआएं मिलती है, म्हणजेच आशीर्वाद, और उन्हें समाज में नायक रूप में देखा जाता है. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर उनसे प्रेरणा लेकर लोग भी उनकी राह पर चलते हैं, जो सम्मानजनक और, परत इथं मिस्टेक झाली, और आत्मसंतोष की बात होती है. समजलं नक्की. आता बघा, माझ्याकडनं टायपिंगमध्ये 2 मिस्टेक झाल्या होत्या. इथं एक झाली, वरती पण एक झाली. ह्या अशा मिस्टेक फक्त करू नका, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जे काही अपने विचारचा जो प्रश्न होता तो अटेम्प्ट करायचा आहे. आता तुमच्यासाठी प्रॅक्टिसला हे क्वेश्चन्स आणलेत, हे व्यवस्थित लिहून बघा, मुद्दे नीट ठरवा, म्हणजेच एक्झाममध्ये आपल्याला टेन्शन नाही येणार. क्लिअर झाला टॉपिक, समजला? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल. आणि व्यवस्थित प्रिपेअर करा. जसा मराठी इंग्लिश गेला त्याचप्रमाणे आपला हिंदीचा पण पेपर जाईल. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित चालू राहून द्या. बाकी काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. बाय बाय, ऑल द बेस्ट.